लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. हक्काचं पाणी द्या, दोड्डा नालासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. 30 ऑगस्टपर्यंत म्हैसाळचे पाणी सोडा, अन्यथा 31 ऑगस्टला उमदीत विजयपूर नगर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत पूर्व भागात पाण्याचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला नाही. शेतातील उभी पिके पाण्यासाठी तडफडत आहेत आणि 20हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह हजारो एकर शेतीचा आधार असलेल्या दोड्डा नाला प्रकल्पातील पाणीसाठा 10% कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे आता आश्वासन नको, आमच्या हक्काचं पाणी द्या अशी हाक देत जत पूर्व भागातील शेतकरी थेट प्रशासनाच्या दारात पोहोचलेत. जत पूर्व भागातील 100हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 30 ऑगस्टपूर्वी म्हैसाळ योजनेतून दोड्डा नाला प्रकल्पात तातडीने पाणी सोडून प्रकल्प भरून द्यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली. प्रशासनाने या मागणीची वेळीच दखल घेतली नाही तर 31 ऑगस्ट रोजी उमदी येथे विजयपूर नगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत संबंधित विभागांनाही निवेदन देण्यात आले. पावसाने साथ न दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता आधीच वाढली आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आलाय. त्यातच दोड्डा नालातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काळात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही मोठं संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. या आंदोलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या हातात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नव्हता आणि कोणत्याही संघटनेचं लेबल नव्हतं. केवळ पाण्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. आम्हाला राजकारण नको, आमच्या पिकांना पाणी द्या, गावांची तहान भागवा, दोड्डा नालात म्हैसाळचे पाणी सोडा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला आता थेट मुदत दिली आहे. 30 ऑगस्टपर्यंत पाणी सोडण्याबाबत ठोस कार्यवाही करा, अन्यथा 31 ऑगस्टला आम्ही राष्ट्रीय महामार्गावर उतरू असा इशारा दिलाय. यावेळी MD सुरगोण, उपसरपंच राजू पाटील, चिदानंद रखटे, राहुल पाटील, मधु माळी, विठ्ठल बिराजदार, राजू चव्हाण, तम्माराया बन्नी, बसू बिराजदार, सुनील पोद्दार, बाबासाहेब सातपुते, शिवानंद सुरगोंड, विनायक पवार, राघवेंद्र लोहार, सोमू तळी, राकेश मासाळ, मासिद्धा पुजारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रश्न एकच आहे, प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज ऐकून 30 ऑगस्टपूर्वी दोड्डा नालात म्हैसाळचे पाणी सोडणार का, की हक्काच्या पाण्यासाठी 31 ऑगस्टला शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावर उतरावं लागणार, याकडे आता संपूर्ण जत पूर्व भागाचं लक्ष लागलंय. लोकवाणी न्यूज नेटवर्क, उमदी. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.